आणि वाईटसाठी तो पण एकच असेल. जर तो यूज केला त्यानंतर फक्त अंपायरला जर वाटलं बीमर आहे की नाही डाऊटफुल तर अंपायर घेईल, त्याच्यावर तुम्ही चॅलेंज करू शकत नाही अंपायरला. तसेच आपण पाहू शकतो या स्पर्धेसाठी मयूर शेठ जोशी यांचा शुभेच्छा येत आहेत. ते गुजरातवरनं आताच निघाले, संध्याकाळपर्यंत बडग्यामध्ये पोहोचतील. आता उपस्थित राहू शकले नाही तर मयूर शेठ जोशी आपलंही मनापासून स्वागत. स्ट्राईकला आहे भगवान मसे, पण त्याचबरोबर स्टार प्लेअर साईराज जोशी जो महाराष्ट्र लेदर टीम मधून महाराष्ट्र असोसिएशनच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र टीम मध्ये खेळताना पाहतोय, तोच आपल्या गावचं शान साईराज जोशी. बॉलिंग ट्रॅकवर समोर फलंदाज भगवान मसे, नॉन स्ट्राईकला सौरभ अनिल टेंबे वलभ वरून आलेले आमचे पंच. त्याचबरोबर आपण नॉन स्ट्राईकला पाहू शकतो तर अशोक भोईर एक अनुभवी पंच जे पडगे टीमचे स्पॉन्सर 40 प्लसचे आणि कॅप्टन सुद्धा आहेत. आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण अंपायरच्या भूमिकेत मध्ये पाहू शकतो साईराज जोशी. पहिला बॉल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पहिल्या चेंडूसाठी. चांगला चेंडू कटाव काढला, टॅप केलाय लेग साईडला, एक तर धाव सहज पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न नाही केला कारण थोडस आउटफील्ड खराब असल्यामुळे बॉल आडला. एकच धावामध्ये समाधान मानतो भगवान आणि एका धावाने संघ जाऊन पोहोचतो 1 वर. स्ट्राईकला आलाय सौरभ, चांगला चेंडू आपण पाहू शकतो. समीर शेट्टे यांचंही आगमन झालं. समीर शेट्टे आपण यायचंय मंचावर. समीर शेट्टे यांचा मुलगा आज खेळणार आहे, त्याला सपोर्ट करण्यासाठी समीर शेट्टे पण आले आणि स्पर्धेला सपोर्ट करण्यासाठी. दुसरा चेंडू, चांगला चेंडू टॅप केलाय, मात्र रनआउट होईल का नाही नकार दिला भगवानने, कारण सरळ सर्कलमध्ये रिस्ट्रिक्टेड ओव्हर आहे आणि तिथे मिन्नाथ भोईर सारखा एक चप्पल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धावामध्ये स्थिर धावसंख्या आणि पडगे पुष्पराज 11 संघाची धावसंख्या पोहोचते ती 1. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर निर्धाव. तिसरा चेंडू साईराज जोशी टू सौरभ. चांगला चेंडू, चांगला स्क्वेअर कट केला आणि सरळ चेंडू ट्रॅव्हल करतो सीमारेषेच्या बाहेर. चौकार डीजे. बॅटिंग करणारा संघ पुष्पराज आई गावदेवी 11 हे बॅटिंग करतायत आणि पुष्कराज अच्छा सॉरी पुष्कराज 11. आणि ज्या संघांच्या मॅच नाही त्यांनी चौभोवती जरा ग्राउंडच्या बसा, म्हणजे बॉल जर ट्रॅव्हल केला बाहेर तर आणायचं काम होईल. साईराज जबरदस्त टॅप केलाय, थोडंसं मिसफिल्ड फंबल झाला, फिल्डर 1 धाव तर सहजरित्या पूर्ण आणि एका धावाने संघ जाऊन पोहोचतोय 6च्या घरामध्ये. एक चांगली सुरुवात होते, चांगले चेंडू पडताय, बॉल जास्त उचली घेत नाहीये. मला वाटतं विकेट थोडंसं मॉइश्चरमुळे थोडंसं बॉल खाली राहतोय आणि त्यामुळे बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायला अपयशी ठरतोय तो म्हणजे फलंदाज. मात्र साईराज चांगला टप्पा ठेवतोय. समोर फलंदाज आता भगवान येतोय. भगवान एक जबरदस्त खेळाडू आणि त्याचबरोबर एक स्टायलिश प्लेअर म्हणून आपण पाहतोय. साईराज टू भगवान मसे. चौथा चेंडू रिव्हर्स मारण्याच्या नादामध्ये बॉल झालाय डॉट आणि या डॉटच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्थिर 6 धावांवर. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव. सॉरी 5 चेंडू फेकलेत, पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर 1 आणि 0 असे 5 बॉलमध्ये आतापर्यंत धावसंख्या खर्च केली आहे 6. म्हणजे आपण का महाराष्ट्र टीम मध्ये खेळतोय, आपला टप्पा कसा अचूक आहे हे दाखवता वेळेस साईराज जोशी. चांगला चेंडू टॅप केलाय ऑफ साईडच्या दिशेने, फिल्डरला क्रॉस करा आणि बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारच्या दिशेने. 4 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय 10च्या घरामध्ये पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. डीजे.
मी मिन्नाथ भोईर यांना आमंत्रित करेन, मंचावर यायचं आहे मिन्नाथ भोईर आपण. त्याबरोबर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जबरदस्त गोलंदाज चालली, कधी बॉलर बॅट्समनवर हवी होते. अच्छा खेळायला तर पहिल्याच ओव्हरमध्ये धाव फलकावर आपण पाहतोय 10. म्हणजे जशाच तसे बॉलिंग होते, बॉलिंग ही चांगली झाली आणि बॅटिंग ही चांगली झाली. 2 चौकारच्या मध्ये 10 धावसंख्या आपण स्कोर बोर्डवर पाहतोय. पहिला सौरभने चौकार मारला, त्यानंतर भगवानने. म्हणजे आता पाहिलं तर दोन्ही फलंदाज 5-5 धावसंख्येवरती खेळतात. मात्र आता जबाबदारी कोणाच्या हातामध्ये देणार कर्णधार मच्छिंद्र म्हात्रे. 11 संघाचा आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 10. स्वतः मच्छिंद्र म्हात्रेने विचार केला की आता भगवान मसे जोपर्यंत क्रीजवर आहे, आपण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. कॅप्टनशिप गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण आता जर या स्कोअरला थांबवायचं असेल तर विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे. आणि ब्रेक थ्रू जर मिळालं तर कुठेतरी बॅकफुटला संघ जाईल. फक्त पुष्कराज संघ ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, सरासरी 10च्या रन रेटने आपण पाहतोय मैदानामध्ये खेळतोय. मात्र मच्छिंद्र म्हात्रे टू सौरभ, स्ट्राईकला सौरभ ज्याने आतापर्यंत 5 धावसंख्येवरती खेळतोय. आई गावदेवी 11 संघाचं स्पॉन्सर कोण? मयूर जोशी. म्हणजे मयूर जोशीचा संघ आपण पाहू शकतो बॅटिंग करत असताना. मयूर जोशी आज इथे उपलब्ध नाही आहेत, गोव्याला गेलेत, आपला गुजरातला गेले, सॉरी गुजरातवरनं जे निघाले. आताच फोन आला होता, त्यांनी शुभेच्छा दिल्या संघाला. आणि संघ मात्र त्या पद्धतीने फलंदाजी करतोय. 1 ओव्हरच्या संपत्तीत धावसंख्येवरती खेळतोय. मच्छिंद्र थोडंसं फिल्डिंगमध्ये परिवर्तन करत असताना आपण लॉंग ऑफला पाहू शकतो. भावेश भोईर तिथे उपलब्ध आहे. रिस्ट्रिक्टेड ओव्हर आहे आतापर्यंत. 3 बॅट्समन. मात्र चांगला टॅप केलाय, कॅच होती, मात्र थोडासा फंबल झाला. आउटफील्ड थोडी खराब असल्यामुळे मिन्ना तिथे पोहोचू शकला नाही. मात्र 1 धावसंख्या धावून काढली आणि 1 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 11. आता मात्र स्ट्राईकला जातो भगवान मसे. शॉर्ट बॉल होता, कनेक्ट करू शकला नाही. 1 धावाने समाधान मानलं आणि 1 धावाने संघाची धावसंख्या हळू का होईना मात्र 11 धावसंख्येवर ते पोहोचतंय. आता मात्र मच्छिंद्र म्हात्रे समोर कॅप्टन भगवान मसे, समोर कॅप्टन मच्छिंद्र म्हात्रे. या 2 कॅप्टन मध्ये आता संघर्ष होणार आणि या मैदानामध्ये काहीतरी जबरदस्त होणार, हे मात्र शंका नाही. आणि मच्छिंद्र एक एक्सपिरियन्स घेऊन आलाय. मात्र आत्ताचा रिअल हिरो सध्याच्या घडीला यंगस्टरचा कर्णधार आपण म्हणू शकतो भगवान मसे आणि 40+ कर्णधार आपण मच्छिंद्र म्हात्रे. चांगला टॅप केलाय कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. षटकार आणि षटकाराने मच्छिंद्रला सलामी देतोय आणि षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 17. भगवान मसे वैयक्तिक खेळतो 11 या धावसंख्येवरती. एक नावाजलेला बॅट्समन भगवान मसे, समोर मच्छिंद्र म्हात्रे. जसा बॉल ऑफसाईडला टॅप केला, सरळ चेंडू ट्रॅव्हल केला षटकारच्या दिशेने, ही भगवान मसेची क्वालिटी आहे. भगवान मसे यासाठी ओळखला जातो. अतिशय चांगला प्रेमळ व्यक्तिमत्व. क्रिकेटमध्ये तंत्रशुद्ध आपण खेळी त्याची पाहतोय. स्वतःला ॲनालिसिस करतोय. एक फ्लेक्झिबिलिटी त्याच्या क्रिकेटमध्ये आहे आणि ती फ्लेक्झिबिलिटी रन्समध्ये दाखवत असताना धावसंख्या 17. आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूंमध्ये 7 धावसंख्या खर्च केले मच्छिंद्रने आणि भगवान मसे वैयक्तिक खेळतोय 11 या धावसंख्येवरती. चांगला चेंडू, चांगलं विकेट किपिंग आपण पाहतोय. काय यष्टीरक्षण केलंय अजिंक्य पाटील. म्हणजे अजून एक स्टार, हार्ड हिटर, ज्याला पोलार्ड म्हणून पडगे टीमचा पोलार्ड असं संबोधलं जातं, तोच अजिंक्य विकेट किपिंग करत असताना अतिशय चांगली विकेट किपिंग आपण पाहायला मिळाली. परत टॅप केलाय. तू असं टाकणार तर मी असं पाठवणार आहे दाखवत असताना भगवान मसे मच्छिंद्रला. बॉल पडला होता, चेंज करायची गरज होती का? माजी सरपंच गणपत जोशी. माजी सरपंच गणपत शेठ जोशी यांचं आगमन झालंय. यायचंय आपण, आपलं मनापासून स्वागत. बॉल थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू अंपायर दर्शवतात वाईड आणि वाईडच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 24च्या घरामध्ये. भगवान मसे या ओव्हरमध्ये तुटून पडलाय मच्छिंद्रवर. जवळजवळ 13-14 धावसंख्या आतापर्यंत झालाय. टॅप केला, चांगला चेंडू, समजू शकला नाही. स्पीड चांगला होता, मात्र स्पीड चांगला नाही तर अतिशय घातक गोलंदाजी म्हणू शकतो मच्छिंद्रची. बीट झाला भगवान आणि निर्धाव चेंडूचा अंत झाला आणि धावसंख्या स्थिर मात्र 24. आउट करण्याचा प्रयत्न, चालाकी दाखवत असताना अजिंक्य आपण ते यष्टीरक्षण पाहतोय, त्याला बॅकअप दिला मिन्नाथ भोईरने. चांगला विचार, कारण सौरभचा जरी विकेट मिळाला, ब्रेक थ्रू मिळाला.
आता मात्र मिसटायमिंग शॉट झालाय का, कॅच आहे, कलेक्ट करेल का, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा नवीन असणार आमिर, मला वाटतंय आमिर ना, आमिर पाटील आपण ते क्षेत्ररक्षक पाहतोय, समजू शकला नाही. मात्र ही कॅच सुटली की येणाऱ्या काळामध्ये मॅच सुटली ही वेळच सांगेल. कारण भगवान मसेला जीवदान देणं म्हणजे आपल्या संघाला संपवणं हे कुठेतरी नक्कीच निश्चित पुढे लक्षात येईल. मात्र मच्छिंद्र म्हात्रे चांगला कमबॅक केला होता. भगवानची विकेट सापडता सापडता सुटली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 25. माजी सरपंच गणपत जोशी यांचं आगमन झालंय, तुमचं मनापासून स्वागत आहे. आमचे किरण पाटील आणि सोमनाथ पाटील यांचंही आगमन झालंय, तुमचंही मनापासून स्वागत आहे. किरण पाटील संघाचे स्पॉन्सर आहेत. आज आपल्या टीमला काहीतरी धडे देत असताना मात्र इथे गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी अजून एक जुना जाणता गोलंदाज ज्याने काही कारणास्तव क्रिकेटपासून संन्यास घेतला आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं नाव रुजवतोय तो म्हणजे सूरज भोईर. मैदानात बॉलिंग ट्रॅकवर येतोय, मात्र फलंदाजीच्या ट्रॅकवर आतापर्यंत स्थिर सावर स्वतःच्या संघाला चांगल्या स्टेजला ठेवतोय. जवळजवळ 12.5चं रन रेट, आपलं करंट रन रेट इथे पाहतोय, म्हणजे चांगलं प्रोजेक्टेड स्कोर इथे 60चं होऊ शकतो. या पद्धतीने बॅटिंग करत असताना भगवान मसे समोर गोलंदाज सूरज भोईर जो ऑफ स्टिक पकडण्यामध्ये नेहमी तत्पर असतो, तोच सूरज भोईर ज्याने लाईन टू लाईन बॉल टाकण्यामध्ये या गोलंदाजाचं क्वालिटी आहे, तो सूरज भोईर आता बॉलिंग ट्रॅकवर आहे. मात्र समोर फलंदाज भगवान जो थांबण्याचं नाव घेत नाही, ब्रेक लावण्याचा प्रयत्न नक्की मच्छिंद्र म्हात्रेंनी केला होता. मात्र आमिरच्या हातून सुटलेला झेल कितपर्यंत महाग पडेल आणि तो नक्कीच महाग पडला. पहिला षटकार आलाय सूरज भोईरच्या बॉलमध्ये आणि संघ जाऊन पोहोचतोय 31च्या घरामध्ये. डीजे हॅलो 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 काय फटका मारलाय, थोडासा ब्रेक झाला, खाली थोडासा लावला आणि जसा चेंडू लोअर फुलटॅस होता कनेक्ट केला, सरळ चेंडू ट्रॅव्हल केला लेग साईडला आणि षटकाराच्या मदतीने भगवान मसे खेळतोय. आतापर्यंत जवळजवळ 23 धावसंख्येवरती, त्याच्यामध्ये 3 जबरदस्त षटकार आणि चौकार. किती मार्क ठरेल भगवान मसे. चांगला चेंडू टॅप केलाय, एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, थोडासा फंबल झाला, मात्र थोडा फंबल झाला साईराज जसा तशी दुसरी धावसंख्या धावून काढली आणि एकाला कन्वर्ट केलं 2 मध्ये आणि संघ जाऊन पोहोचलाय 33च्या घरामध्ये. जबरदस्त बॅटिंग होते. ज्या पद्धतीची बॅटिंग मयूर जोशी अपेक्षित करतोय तीच बॅटिंग भगवान मसे इथे करतोय. मयूर जोशी जेव्हा संघ घेतोय त्याला एकच कर्णधार लागतो, तो म्हणजे भगवान मसे. आणि दरवर्षी मयूर जोशी या संघाचा पॅकर असतो, कारण भगवान मसे त्या संघाचा कर्णधार असतो. टॅप केला लेग साईडला, कोणताच चुकी करणार नाही आणि ती कॅच आता माग ठरत चालली आहे. भगवान मसेच्या बॅट मधून हा षटकार. डीजे काय बॅटिंग होते. आतापर्यंत 4 षटकार आणि चौकारच्या मदतीने जवळजवळ खेळतोय 32 धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या ट्रॅव्हल करते ती म्हणजेच 39. टॅप केलाय, सरळ चेंडू ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी आणि भगवान मसेच्या बॅट मधून चौकार आणि संघ जाऊन पोहोचतोय 43च्या घरामध्ये. डीजे स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्यावर खेळतोय भगवान. काय सुरुवात होते पडगे प्रीमियर लीगची. बलिराम बुवा पडगेकर यांचं आगमन होतंय, यायचं आपण. त्याचबरोबर पिंटे आपणही यायचंय. एक 40+ जबरदस्त प्लेअर ज्याने काल गाजवला होता पडगे टीमसाठी, तोच आमचा पिंट्या लाडका.
त्यांनी यायचंय. जबरदस्त फलंदाजी करतोय. 42 धावसंख्या आतापर्यंत खेळतोय भगवान आणि संघाला नेऊन ठेवतोय 49च्या घरामध्ये. काय बॅटिंग होते. या पद्धतीने बॅटिंग जर झाली तर येणारा वेळ खूप महाग ठरेल मच्छिंद्र टीमसाठी. आता मात्र टॅप केलाय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. भगवान थोडंसं रिस्क घेईल मात्र रिस्क कन्वर्ट 2 मध्ये झाली. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का. यस आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि या 3 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 52च्या घरामध्ये. 3 एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे भगवानसाठी. जबरदस्त बॅटिंग होते. 3 धाव काढून घेतलाय. जिथे 1 धाव होती त्याला कन्वर्ट 2 मध्ये केलं. 2 ला कन्वर्ट 3 मध्ये केलं आणि 3 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 52च्या घरामध्ये. काय बॅटिंग होते. आतापर्यंत वैयक्तिक 45 धावसंख्येवर खेळतोय भगवान. मात्र सूरज थोडासा मागरा ठरला. सूरजच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर जवळजवळ 3 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धाव आणि 1 तिहेरी धाव अशा धावसंख्या ठोकून काढल्या आणि संघाला एक सुस्थितीवर नेऊन ठेवलं ते म्हणजे भगवान मसेनी. आता छोटा तीर घाव करे गंभीर. जरी हाईट कमी असेल तर बोरवेल सारखं आहे हँडपंप. हँडपंप जरी वरती छोटा दिसला खाली खूप खोल असतो. असं भावेश भोईर येतोय मैदानावर बॉलिंग ट्रॅकवर. समोर फलंदाज आपण स्ट्राईकला पाहतोय भगवान मसे. काय चालाकी केली. शेवटच्या बॉलमध्ये 3 धावसंख्या काढल्या आणि स्ट्राईक घेण्यासाठी परत स्वतःला स्ट्राईकवर आणलं भगवान मसेने. मात्र मच्छिंद्र मात्रेच्या टीमला कुठेतरी बॅकफुटवर घेऊन गेला आणि कुठे बॅकफुटवर घेऊन जाईल आतापर्यंत. कारण अजून 3 ओव्हर बाकी आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये जर भगवान मसे शेवटपर्यंत राहिला तर 100चा आकडा नक्की बघायला मिळेल. मात्र 2 ओव्हर बाकी आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लगे अजिंक्य सज्ज आहे तिथे. अजिंक्य हा अपडेटेड असतो. त्यानंतर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी होईल भगवान मसे. भावेश भोईर एक नवतरुण गोलंदाज तसंच आदी दरे याचं आगमन होतंय. आजच्या डेटला पडगे टीमचा सर्वात यशस्वी गोलंदाज जर कोण असेल तर आदी दरे, अरविंद दरे. त्यांचे वडील सुद्धा चांगले गोलंदाज होते. भावेश भोईर तो भगवान मसे. मात्र ऑफ स्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू अंपायर अनिल टेंबे वलप यांच्या माध्यमातून वाईट दर्शवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 53च्या घरामध्ये. आता मात्र कुठेतरी विचार करावा लागेल मच्छिंद्र मात्रेला. गोलंदाजावर ती जबाबदारी पेळावी लागेल. आपल्याला प्रेशर बिल्डअप करावं लागेल. जरी भगवान मसे असेल तर तुझी ताकद तुला दाखवावी लागेल. हे भावेशने नक्की विचार केला पाहिजे. मात्र टॅप केलाय. लो फुलटास होता का आणि षटकारच्या दिशेने 6 धावा आणि भगवान मसे आपली 50 झालेली आहे. बॅट वर करायची आहे. कॅमेराकडे भगवान कॅमेरा. जबरदस्त बॅटिंग. पहिलीच मॅच काय सुरुवात झाली पडगे प्रीमियर लीगची. पहिलीच मॅच, पहिली 50. भगवान मसेसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे जर खेळ आवडला असेल तर. काय बॅटिंग केली भगवानने. ती कॅच सुटली आणि आता मात्र मागणं ठरतोय तो म्हणजे भगवान मसे आणि संघ जाऊन पोहोचतोय 59च्या घरामध्ये. भगवान मसे द स्टार ऑफ पडगे क्रिकेट टीम. या भगवानसाठी प्रेक्षक मॅच बघायला जातात. आज पडगे टीम जेव्हा मैदानात खेळत असते तर जोपर्यंत भगवान मसे क्रीजवर आहे प्रेक्षक तोपर्यंत थांबतोय आणि एकदा भगवान आऊट झाला की मात्र प्रेक्षक घरी. या 50साठी भगवान मसे याला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. योगेश शेठ भोईर युवा नेता यांच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व योगेशच्या माध्यमातून पाहतोय. चांगला चेंडू कमबॅक. जर तू षटकार मारू शकतो मी डॉट बॉल काढू शकतो हे दाखवत असताना भावेश भोईर काय गोलंदाजी होते. पहिल्या बॉलला मार खाल्ला, वाईट टाकलं, त्यानंतर षटकार मात्र कमबॅक केलं. 7 धावसंख्या आतापर्यंत खर्च केला 2 चेंडूंमध्ये भावेशने. कमबॅक होईल का. कमबॅक करण्याचा प्रयत्न. अचूक चेंडू. काय बॉलिंग करतोय. कमबॅक. मी मागाशी म्हटलं हँडपंप आहे. जरी बाहेर वरती थोडं दिसत असेल आतमध्ये खूप खोल आहे. छोटा तीर घाव करे गंभीर असा. आणि 3 दिवसासाठी योगेश शेठ भोईर यांच्याकडून आयवा कॅचसाठी जो पण प्रेक्षक बाहेर कॅच घेईल त्याला 100 रुपये प्रत्येक कॅचला देण्यात येईल. बॉल थोडंसं लेगस्टिकच्या बाहेर जाणारा अनिल टेंबे सर यांच्या माध्यमातून हा वाईट दर्शवला जातो आणि संघ जाऊन पोहोचतोय 60च्या घरामध्ये. थोडंसं एक्सपेरिमेंट करतोय, प्रयत्न करतोय भगवानला कन्फ्युज करण्याचं. लाईन चेंज करतोय. मात्र गोलंदाजी आतापर्यंत यशस्वी आहे कारण 3 चेंडू फेकलेत आणि 7-8 धावसंख्या खर्च केल्यात या 3 चेंडूमध्ये. त्याच्यामध्ये एक सनसनीत षटकार आपण पाहिला भगवानच्या बॅटमधून आलेला. मात्र भगवान जोपर्यंत आहे
तोपर्यंत मयूर जोशी मात्र खुश असेल आणि हा टॅप केला सरळ लेगच्या दिशेने हुक शॉटच्या माध्यमातून चौकार येतोय डीजे. कॅप्टनशिपची कॅप्टन इनिंग खेळतोय भगवान. प्रत्येक बॉलला सरळ बाउंड्रीच्या बाहेर पाठवतोय. हा पण ट्रॅव्हल केलं का? यस, हा पण षटकार आहे आणि या षटकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 70च्या घरामध्ये. काय बॅटिंग होते, ती कॅच किती मार्क ठरली. आमिरला नक्की विचार करावा लागेल. आपल्या क्षेत्ररक्षणामुळे किती मोठा फटका या टीमला बसलाय. आता मात्र आई गावदेवी 11 मयूर जोशीचा जो संघ आहे तो चांगल्या सुस्थितीत पोहोचतोय आणि आता डीजेला आम्ही चान्स देणार नाही कारण भगवानची बॅटिंग पाहण्यासाठी ते पाहुणे उपस्थित आहेत. परत भगवानने टॅप केलं लेग साईडच्या दिशेने. बॉल ट्रॅव्हल करतो 4 धावांसाठी आणि चौकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 74 वर. डीजे त्याच्यानंतर कर्णधार स्वतः मच्छिंद्र म्हात्रे आला. त्याने 15 धावसंख्या खर्च केल्या. त्यानंतर सूरज भोईर याने 27 धावसंख्या खर्च केल्या आणि त्यानंतर भावेश भोईरच्या गोलंदाजीमध्ये 22 धावसंख्या खर्च झाल्या. आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं तो म्हणजे सोबित एक राईट आर्म राऊंड वरून टाकणार चेंडू. मात्र आता मोठा फटका मारण्याच्या दिशेने साईराज थोडंसं मिस्टेक करतोय. एकाला कन्वर्ट केलं 2 मध्ये आणि या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय. मात्र तिसरी सुद्धा धावसंख्या पूर्ण करतोय. काय बॅटिंग होते, काय क्रीजवर आपण पाहतोय. दोघं एकमेकांकडे बघितलं तर एकाला 2 मध्ये, दोघांना 3 मध्ये आणि तिघांना 4 मध्ये अशी धावसंख्या आता पोहोचते. ती म्हणजेच 76 धावसंख्या. आता आपण 77 धावसंख्या झालेल्या आहेत स्कोरबोर्डवर. मात्र स्ट्राईकला येतोय एक धडाकेबाज फलंदाज भगवान मसे ज्याने 1 साइडेड बॅटिंग करून एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलंय ते म्हणजेच आई गावदेवी 11. आता मात्र रिव्हर्स सेकंड अटेम्प्ट होता, कनेक्ट झाला, सरळ बॉल ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी चौकार. या संघाला थोडंसं बॅकफुट मध्ये आणलंय कारण आपण किती इन्व्हेस्टमेंट करून द्यायची याचा विचार केला. मात्र साईराज चुकी करतोय. थोडं ग्राउंड समजू शकला नाही साईराज. थोडं सांभाळून, कारण हे तुझं आउटफील्ड नाहीये, थोडं सांभाळून. मात्र हा चौकार आणि चौकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 89च्या घरामध्ये. आता मात्र 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके जर आले तर 100 धावसंख्या नक्की होईल आणि ते मोठे फटके येतील का, शोभित ते मारून देईल का. मात्र शोभित चांगली गोलंदाजी करतोय, मात्र त्याला मदत मिळत नाहीये ते म्हणजे क्षेत्ररक्षकांकडून. मात्र रिव्हर्स भगवान मसे रिव्हर्स मारत नाही, मात्र आता डायरेक्ट षटकार.
एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे भगवान. पण ज्ञानेश्वर साहेब मंचावर जबरदस्त बॅटिंग होतं. शेवटचा चेंडू आता मात्र 100 ही पूर्ण झाली आई गावदेवी 11 पडगे संघाची आणि पुष्कराज संघाला मात्र ठोकून काढलं या भगवान मसेने. किती 25 चेंडूंमध्ये 89 धावसंख्या काढल्यात. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भगवानसाठी. काय बॅटिंग केले भगवानने. का स्टार प्लेअर आहे, का चांगला बॅट्समन म्हणून मानतो, का पब्लिक त्याच्यासाठी जाते. ही बॅटिंग दाखवत असा भगवान मसे. 89 म्हणजे सिरीजच्या रेसमध्ये आता मात्र एक पाऊल पुढे टाकलाय. अजून खूप मॅचेस होणं बाकी आहे. 89 धावसंख्या म्हणजे फक्त 11 धावसंख्या कॉन्ट्रीब्युट केले टीमने स्वतःच्या 49. तर आमचे पाहुणे रजा घेत आहेत. एक चांगलं